तर थेट जातोय लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये अखंड गुलालाची उधळण केली जाते आणि मोठा जल्लोष केला जातोय। ढोल ताशांचा गजर देखील आपण पाहतोय। संपूर्ण गुलालाने न्हावून निघालेले गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आता गर्दी करतात। संपूर्ण मुंबईमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे। आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबईकरांची ही सगळी गर्दी। ढोल ताशांचा गजर केला जातोय। जागोजागी लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी केली जाते। फुलांची उधळण, गुलालाची उधळण केली जाते आहे। आणि आता ही मुंबईच्या राजाची दृश्य आपण पाहतोय। मुंबईच्या राजावर देखील फुलांची उधळण केली जाते आहे, गुलालाची उधळण देखील केली जाते। श्रॉफ बिल्डिंगच्या परिसरातील ही दृश्य आहे। खऱ्या अर्थानं श्रॉफ बिल्डिंगचा जो परिसर आहे त्या ठिकाणाहून सगळे महत्त्वाचे आणि प्रतिष्ठित गणपती याच मार्गावरून जात असतात आणि या मार्गावरून जात असताना प्रत्येक गणपती बाप्पांवर आणि गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांवर, गणेश भक्तांवर गुलालाची आणि फुलांची उधळण या ठिकाणी केली जाते। ही अनेक वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे। श्रॉफ बिल्डिंगच्या परिसरामध्ये या चौकात सगळे गणपती येतात आणि याच मार्गावरून हे सगळे गणपती एका पाठोपाठ एक सगळे मार्गस्थ होत असतात आणि ही दृश्य आपण पाहतोय। श्रॉफ बिल्डिंगच्या परिसरात या चौकातली ही दृश्य आपण पाहतोय। हजारोंच्या संख्येने गणेश भक्त या ठिकाणी आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी जमलेले असतात। उड्डाण पुलावरून देखील फुलांची उधळण केली जात असते, गुलालाची उधळण केली जात असते आणि लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने गणेश भक्त याच परिसरामध्ये जमलेले असतात। तर ही दृश्य आपण पाहतोय। पुष्पवृष्टी उत्सव मंडळाच्या वतीनं या ठिकाणी फुलांची आणि गुलालाची उधळण दरवर्षी केली जाते। मोठ्या दिमाखात उभी असलेली ही गणपती बाप्पांची मूर्ती आपण पाहतोय। 10 दिवस या लाडक्या गणरायाची मनोभावे सेवा केली आणि त्यानंतर लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ आता आलेली आहे आणि त्या निरोपाची मिरवणूक आपण पाहतोय। ज्या जल्लोषामध्ये, ज्या उत्साहामध्ये आगमनाच्या मिरवणुका निघालेल्या होत्या, अगदी त्याच्यापेक्षा कित्येक पट अधिक जल्लोषामध्ये बाप्पाच्या या निरोपाच्या मिरवणुका निघतायत। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं साकडं देखील या निमित्तानं, अशी जयघोष देखील, अशी घोषणा देखील याच निमित्तानं केली जाते। जागोजागी हा उत्साह वाढत जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। संपूर्ण भक्तांचा हा मेळा खऱ्या अर्थानं मुंबई आणि पुण्यातला गणेशोत्सव म्हणजे एक आनंदाची पर्वणीच असते। संपूर्ण देशातून नव्हे तर परदेशातून देखील अनेक गणेश भक्त खास मुंबई आणि पुण्यातील गणेशोत्सव पाहण्यासाठी येत असतात। परदेशी पाहुणे देखील या निमित्तानं मुंबईमध्ये येत असतात, आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी येत असतात। एक मोठा उत्सव आणि सोहळा दरवर्षी या मुंबईकरांना अनुभवता येतो। आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी 10 दिवस 24 तास दर्शन रांगेमध्ये भाविक भक्त उभे होते लाडक्या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी, लाडक्या गणरायाला एकदा पाहण्यासाठी, त्याचं मनमोहक रूप हे डोळ्यामध्ये साठवण्यासाठी जी गर्दी 10 दिवस भक्तांनी केलेली आहे, त्यानंतर अखेर आजचा हा दिवस आलेला आहे आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा आणि त्या निरोपाच्या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आणि गुलालामध्ये अक्षरशः न्हावून निघालेले सगळे गणेश भक्त आपण पाहतोय। हात उंचावून आपल्या लाडक्या राजाला अभिवादन करतानाची ही दृश्य। लालबागचा राजा म्हणजे नवसाला पावणारा गणपती अशी या बाप्पाची ओळख आहे। यासोबतच मुंबईचा राजा असेल, चिंचपोकळीचा चिंतामणी असेल, परळचा महाराजा असेल, JSB गणपती असेल, केशवजी नाईकचा गिरगावचा गणपती असेल, तेजुकाया गणपती असेल, हे सगळे मुंबईतले महत्त्वाचे गणपती आपापल्या मंडळांच्या वतीने अतिशय जय्यत अशा पद्धतीची आणि सुसज्ज अशा पद्धतीची तयारी या मिरवणुकीची करण्यात आलेली आहे। ज्या पद्धतीने मंडळाचे कार्यकर्ते दक्षता घेताना दिसतात, त्याच पद्धतीने महापालिकेच्या वतीने आणि मुंबई पोलिसांच्या वतीने देखील हा संपूर्ण उत्सव अगदी सुरळीतपणे पार पडावा यासाठी ही जय्यत तयारी करण्यात आलेली आहे आणि निर्विघ्नपणे हा उत्सव साजरा होण्यासाठी सर्वच जण सहकार्य करताना आपल्याला दिसतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।